हाय हॅलो नमस्कार. स्वरा भिसे यूट्यूब चॅनलवर मी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. आज मी तुम्हाला शेंगदाण्याचे लाडू बनवून दाखवणार आहे. हे बघा किती छान आणि मऊसुद्धा असे शेंगदाण्याचे लाडू झालेले आहेत. 2 महिने आरामशीर टिकतात. हे असे लाडू करून ठेवले की मुलांना आपले रोज एक देता येतो. छान असे शेंगदाण्याचे पौष्टिक लाडू आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे. चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. इथं मी अर्धा किलो शेंगदाणे घेतलेले आहेत. ते शेंगदाणे आता आपण व्यवस्थित छान असे भाजून घेऊया. मी इथं अर्धा किलो घेतले. तुम्हाला जास्त करायचे असेल तर तुम्ही जास्त घेऊ शकता. आणि अर्धा किलो शेंगदाणे घेतलेले आहेत. त्यात मी आता इथं कढई ठेवलेली आहे आणि त्यात ते शेंगदाणे घालून घेते. शेंगदाणे व्यवस्थित मीडियम गॅसवरच छान असे 10-15 मिनिट 10 मिनिट तरी कमीत कमी छान असे भाजून घ्यायचे. शेंगदाणे सारखं हलवत राहायचं म्हणजे ते एकसारखे सगळ्या बाजूने भाजतात आणि करपत नाहीत. ते काळसर झाले की मग ते शेंगदाणे पण असे कडवट लागतात. त्याला सतत हलवत राहिलं की मग ते छान व्यवस्थित सगळ्या बाजूने भाजले जातात. हे बघा आता आपल्या शेंगदाण्याचा कलर जवळजवळ चेंज झालेला आहे आणि शेंगदाणे छान भाजलेले आहेत. आता मी काय करणार आहे, शेंगदाणे एका भांड्यात काढून घेणार आहे आणि त्याला थंड होऊ देणार आहे. थंड झाल्यानंतर आपल्या त्याच्यावरची साल काढता येते व्यवस्थित. त्याच्यामुळे 10-15 मिनिट असं मी त्याला व्यवस्थित थंड व्हायला ठेवून देते. आता शेंगदाणे आपले बऱ्यापैकी थंड झालेले आहेत आणि अशा हाताने चोळून त्याची साल काढून घ्यायची. तुम्हाला जर साल हेच लाडू बनवायचे असतील तर तुम्ही तसेही बारीक करू शकता. मी जास्त ह्याची साल नाही काढणार, थोडीशीच काढणार आहे. मी सहसा करून शेंगदाण्याची साल नाही काढत आणि व्यवस्थित त्याला पाकडून घेणार आहे. मी त्याला व्यवस्थित पाकडून पण घेतलेलं आहे. त्याची साल सगळी जेवढी काढली होती साल अशी पाकडल्यामुळं बाजूला झाली, वेगळी होते. आणि आता मिक्सरचं भांडं घेतले. ह्यात जास्त बारीक नाही, असं जाड पण नाही, मीडियम असं आपण थोडंसं फिरवून घ्यायचं. हे बघा अशा प्रकारे सगळे शेंगदाणे मी आता काय करते बारीक करून घेते. त्यानंतर मी अर्धा किलो शेंगदाण्याला इथं अर्धा किलो गूळ घेतलेला आहे आणि तो गूळ अशा प्रकारे बारीक असा चिरून घेतलेला आहे. इथं गूळ वापरायचा, कारण गूळ पावडर नाही वापरायची. त्याने काय होतं, शेंगदाण्याचं टेक्स्चर चांगलं येत नाही, आपल्याला लाडू बांधता येत नाहीत. मग आपल्याला त्या तुपाचा वापर करावा लागतो आणि तूप वापरलं, तेल वापरलं की आपले लाडू लवकर खराब होतात. त्यामुळे असं गूळ वापरायचा. आता हा गूळ आहे ना, त्या शेंगदाण्याच्या कूट आहे तर सगळं असं छान मिक्स करून घेणार आहे मी. व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा म्हणजे आपल्याला मिक्सरला परत एकदा आपण हे सगळं फिरवून घेणार आहोत. व्यवस्थित मिक्स करून घेतलं की मग लाडू पण आपल्याला नंतर छान बांधता येतात. ते व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर मी परत आता मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे ते आणि त्याच्यात ते आता परत मी ते मिक्स करून बारीक करून घेणार आहे. हे बघा अशा प्रकारे हे झालेलं आहे. त्याचा कलरही गूळ टाकल्यामुळं थोडासा चेंज झालेला आहे आणि एकदम सहज असे लाडू बघा ना तुम्ही लगेच ते बांधता यायला लागलेले आहेत. कुठल्याही प्रकारे तूप वगैरे वापरायची गरज पडत नाही. अशा प्रकारे सगळं आता राहिलेलं जे आहे मिश्रण ते मी मिक्सरमधून फिरवून घेते आणि आता आपण लाडू बनवून घेऊया. एकदम सहज येतात ह्याचे लाडू बांधायला. मी तर तेल तूप वगैरे काही वापरलेलं नाही. एकदम व्यवस्थित असे लाडू बांधता यायला लागले. तुम्ही पाहू शकता खूपच छान असे लाडू तयार झालेले आहेत आपले. आता राहिलेले सगळे लाडू मी तयार करून घेते. असे लाडू आपण घरात बनवून ठेवले की छोट्याशा भुकेसाठी किंवा मुलांना रोज एक दिला तरी खूप छान असते. त्याच्यासाठी असे लाडू बनवून मी ठेवत असते. आता राहिलेले मी सगळे लाडू तुम्हाला बनवून दाखवते. अशा प्रकारे आपले सगळे लाडू बनवून तयार झालेले आहेत. माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.
चला तर नंतर भेटूया आपण दुसऱ्या रेसिपी